उरण तालुक्यातील पागोटे येथे 42वा हुतात्मा स्मृती दिन शनिवार दिनांक 17 साजरा करण्यात आला। यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी 1984 मध्ये केलेल्या शौर्यशाली, गौरवशाली, ऐतिहासिक लढ्यात उरण तालुक्यातील पागोटे गावातील महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील, कमलाकर कृष्णा तांडेल हे नवघर फाटा येथे पोलिसांच्या बेछूट गोळीबारात हुतात्मा झाले। त्यांच्या बलिदानाप्रित्यर्थ पागोटे येथे हुतात्मा दिन साजरा केला जातो। दिबांचे अतुलनीय योगदान आणि हुतात्म्यांच्या बलिदानामुळे प्रकल्पग्रस्तांना 12.5% भूखंड मिळाले। या आंदोलनात मी विद्यार्थी दशेत असतानाही सक्रिय होतो, त्यामुळे हुतात्म्यांना आदरांजली वाहणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे। दिबांच्या लढ्याच्या मार्गावर माझी वाटचाल सुरू झाली आहे, त्यामुळे अटल सेतूसाठी संपादित जमिनीला योग्य भाव मिळावा म्हणून लढलो आणि शेतकरी वर्गाला न्याय दिला। अनेक गावांना मैदानी मिळवून देण्यासाठी सिडकोच्या अधिकारी वर्गाला धारेवर धरतोय, त्यामुळे हुतात्म्यांचे रक्त मी वाया जाऊ देत नाही अशा प्रकारचे काम करतोय, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत पागोटे येथे म्हणाले। मॅनग्रोव्ज प्रश्न, भूमिपुत्रांच्या विकासाच्या आड येता कामा नये, सरकारने सकारात्मक विचार करावा, रोजगाराची संधी आहे, तरुणांनी कालानुरूप शिक्षण घ्यावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटलं आहे। यावेळी कॉम्रेड भूषण पाटील यांनी म्हटलं आहे, हुतात्म्यांचे स्वप्न साकार झाले नाही। JNPT प्रकल्पग्रस्तांना अद्यापही 12.5% भूखंड मिळाले नाही। घरांचा प्रश्न गंभीर आहे। यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, दिबांचे पुत्र अतुल पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, रवी पाटील, संतोष पवार, पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील आणि सदस्य उपस्थित होते।